इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन मध्ये काय, वाय फायनान्शियल एज्युकेशन इज मॅटर. कारण की स्कूल कॉलेजेस आपल्याला काय टीच करतात, मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओलॉजी, बायोलॉजी, जे काही सब्जेक्ट असतील नवीन. पण कोणी तुम्हाला शिकवते का की हाऊ टू मॅनेज मनी, हाऊ टू सेव्ह, हाऊ टू इन्व्हेस्ट, हाऊ डेफ वर्क म्हणजे लोन कसे वर्क करतात, हे कोणी तुम्हाला शिकवते का? हे कोणी शिकवणार नाही. कारण की स्कूल कॉलेजेस फक्त तुम्हाला रॅट रेस मध्ये धावायला लावतात. रॅट रेस म्हणजे काय, की फक्त पैशासाठी काम करा. राईट. म्हणजे स्कूल कॉलेजेस तुम्हाला काय शिकवतात, फक्त पैशासाठी काम करा. पण फायनान्शियल एज्युकेशन जर तुमच्याकडे असलं किंवा फायनान्शियल नॉलेज जर तुमच्याकडे असलं, तर ते काय शिकवेल तुम्हाला, की पैशाला माझ्यासाठी काम कसं करायला लावायचं. राईट. डिफरन्स समजला. स्कूल कॉलेजेस काय शिकवतात, पैशासाठी काम करायला, म्हणजे पैशासाठी आपण कसं काम करायचं ते तुम्हाला शिकवतात. पण फायनान्शियल एज्युकेशन काय शिकवते, की पैशाला आपल्यासाठी काम कसं करायला लावायचं. राईट. समजला डिफरन्स? कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? ओके. सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स विदाउट फायनान्शियल नॉलेज. जर तुमच्याकडे जर फायनान्शियल नॉलेज नसेल, तर तुम्ही काय कराल, ओव्हर स्पेंडिंग कराल. तुम्हाला जर 1 लाख रुपये महिना आहे, तुम्ही काय म्हणाल, माझ्यावर कर्ज नाहीये, आई बाबांचं टेन्शन नाहीये, मी बिंदास्त आहे, मी सिंगल आहे. तर जो 1 लाख रुपये महिना आहे, मी महिन्यातला 1 लाख रुपये पूर्ण खर्च करेल. शॉपिंग करेल किंवा कुठं बाहेर फिरायला जाईल किंवा हॉटेलला जाईल, तिथं मी पैसा स्पेंड करेल. राईट. किंवा तुम्ही कर्जाच्या जाळ्यामध्ये अटकसाल. राईट. तुमच्याकडे जर फायनान्शियल नॉलेज नसेल, तर तुम्ही काय कराल, 1 लाख रुपये महिना आहे, आता मी फोर व्हीलर घेतो. फोर व्हीलर कितीची, 15-20 लाखाची नाही, 25 लाखाची मी आरामशीर घेऊ शकतो. त्याचा ईएमआय किती जाईल, 43,000, मी 43,000 भरू शकतो. पण तुमच्याकडे जर फायनान्शियल प्रॉपर नॉलेज असेल, तर तुम्ही काय कराल, तुम्ही कॅल्क्युलेशन कराल की मला खरंच कारची गरज आहे का, खरंच मला लागती ॲज तुम्हाला लगेच लक्षात येईल, हा माझ्याकडे जर फायनान्शियल नॉलेज आहे, तर मी काय करेल, नाही कार ही जी आहे, हे काय आहे, ऍसेट आहे की लायबिलिटीज आहे? लायबिलिटीज. राईट. तर लायबिलिटीज काय करते, आपल्या खिशातून पैसा काढून टाकते. तर तेव्हा आपण काय विचार करू, नाही मला डेपच्या जाळ्यामध्ये अटकायचं नाही, मला वेल्थ क्रिएशन करायचं, मला ऍसेट जनरेशन करायचं. राईट. मी तो पैसा आहे, मी कार न घेता मी गोल्डमध्ये करेल किंवा सिल्वरमध्ये करेल किंवा एखादी प्रॉपर्टी घेईल. राईट. जर फायनान्शियल नॉलेज जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही काय करा, फायनान्शियल ट्रेसमध्ये याल, पुअर मनी डिसिजन घ्याल, डिपेंडिंग ओनली ऑन सॅलरी. म्हणजे आताच मी सांगितलंय की जर ऍक्टिव्ह इन्कम जर असेल तुमच्या लाईफमध्ये, तर तुम्ही फक्त जर फायनान्शियल नॉलेज नसेल, तर तुम्ही फक्त ऍक्टिव्ह इन्कमवर डिपेंड राहाल. पण जेव्हा फायनान्शियल नॉलेज जर असेल, तर तुम्ही काय कराल, पॅसिव्ह इन्कम सोर्सकडे पण लक्ष द्याल. राईट. सो तुम्ही फक्त डिपेंडिंग ओनली ऑन सॅलरी राहाल, जर तुम्हाला फायनान्शियल नॉलेज नसेल तर. राईट. राईट. ही गोष्ट क्लिअर आहे? ओके. हो. देन जर तुम्हाला जर फायनान्शियल एज्युकेशन असलं, फायनान्शियल नॉलेज जर असलं, तर त्याचे बेनिफिट्स काय होतील? बेटर मनी डिसिजन. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं मनी डिसिजन घेऊ शकता. जसं मी एक्झाम्पल दिलं, जसं तुम्हाला नवीन नोकरी लागली आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला कार बाईक घ्यायची असेल, तर ते डिसिजन तुम्ही घ्याल, विचार कराल त्याच्यावर की मला खरंच त्याची गरज आहे का. त्याच्यानंतर अर्ली इन्व्हेस्टिंग हॅबिट. म्हणजे तुमच्याकडे जर 1 लाख रुपये असेल, सध्या तुम्ही सिंगल आहात. राईट. 50-30-20 रूलनुसार मी 30% जे आहेत, म्हणजे माझ्या येणाऱ्या सॅलरी मधला जो आहे 30,000 रुपये जे आहेत, ते मी इन्व्हेस्ट करेल. राईट. 70,000 मध्ये माझं काम भागू शकते. राईट. ते तुम्ही डिसिजन घ्यायला म्हणजे तेवढं तुम्ही डिसिजन घेऊ शकाल जर तुमच्याकडे फायनान्शियल एज्युकेशन असेल तर. नंतर तुमच्याकडे फायनान्शियल कॉन्फिडन्स येईल. फायनान्शियल कॉन्फिडन्स इन द सेन्स की मनी मॅनेजमेंट केल्यानंतर तुम्हाला समजेल की 15-20 वर्षानंतर माझ्याकडे किती पैसा उरणार आहे किंवा मी ऍसेट किती जनरेट करू शकतो. राईट. त्याचं मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. स्मार्ट करिअर प्लॅनिंग. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पैसा आल्यानंतर तुम्ही एखादा कोर्स करू शकता, स्किल डेव्हलपमेंट करू शकतात. तुमचं करिअर जे आहे ते स्मार्ट वे तुम्ही प्लॅनिंग करू शकतात. राईट. त्याच्यानंतर फ्रीडम फ्रॉम फायनान्शियल ट्रेस. म्हणजे तुम्हाला एक फायनान्शियल जे ट्रेस असते, म्हणजे काही लोक आता आपल्या पॅरेंट्सलाच पाहिलं तर ते डेटमध्ये अटकलेले असतात. त्यांना त्यांचं माहित की ते कसे मॅनेज करतात, ते ट्रेसमध्ये असतात पण आपल्याला दिसत नाही. राईट. तर ते एक फ्रीडम राहील तुम्हाला फायनान्शियल ट्रेस पासून मुक्त होण्यासाठी. दॅट इज अ बेनिफिट फॉर द फायनान्शियल एज्युकेशन. राईट.
त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन घेणं आणि त्याच्यात कंटिन्यू राहणं, ऍक्टिव्हली परफॉर्म करणं, ऍक्शन घेणं हे फार गरजेचं आहे. राईट? हे समजलं इथपर्यंत सगळ्यांना? काही डाऊट्स वगैरे आहेत? यस, काही डाऊट्स वगैरे आहे. असले तर तुम्ही विचारू शकता. ओके. सो नेक्स्ट आहे मनी हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल. आता आपण एक रिच माइंडसेट बद्दल बोलतोय, रिच पीपल बद्दल बोलतोय. राईट? आपलं पुअर माइंडसेट असतो, एक मिडल क्लास माइंडसेट असतो आणि एक रिच माइंडसेट असतो. पुअर माइंडसेट काय असतो? तो फक्त त्याचा त्या दिवसाचा विचार करतो. म्हणजे आपण एखाद्या गरीब माणसाला जर पाहिलं, जो शेतात काम करत असेल किंवा कुठेतरी काम करत असेल, तर तो काय करतो? फक्त त्याचा दिवसाचा विचार करतो की मला दिवसाला कसे पैसे भेटतील आणि मी माझं पोट कसं भरेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ पुअर माइंडसेट. राईट? मी इथं पुअर पीपल वगैरे बोलत नाहीये, माइंडसेट बद्दल बोलतोय, पुअर माइंडसेट. आणि मिडल माइंडसेट काय असतो? मिडल माइंडसेट कुठपर्यंत विचार करतो? एका महिन्याचा विचार करतो. कारण की तो सॅलरीज असतो, कारण की तो जॉबला जातो. त्याला माहिती आहे 1 तारखेला मला सॅलरी भेटणार आहे, माझे EMI आहेत, मला किराणा भरायचा आहे, मला ग्रोसरी घ्यायची आहे, मला मुलाची फीस भरायची आहे, मला हा मेडिकलचा खर्च येणार आहे, मला हे दवाखान्याचा खर्च येणार आहे. तर तो फक्त त्या महिनाभराचा विचार करतो, तर त्याच्या पलीकडे विचार करत नाही. पण रिच माइंडसेट जो असतो, तो कुठपर्यंत विचार करतो? 3 ते 5 वर्षाचा विचार करतो किंवा 10 वर्षाचा विचार करतो किंवा वर्षभराचा विचार. तर आपल्याला पण ती हॅबिट लावायची आपल्या मनाला, म्हणजे स्वतःला हॅबिट कोणती लावायची? रिच माइंडसेटची हॅबिट लावायची. राईट? जेव्हा आपण त्या रिच माइंडसेट बद्दल विचार करू, जेव्हा आपलं माइंडसेट जो आहे तो रिच बनेल, तेव्हाच आपण आपल्या फ्युचरमध्ये फायनान्शियल ग्रोथ अचीव करू शकतो किंवा फायनान्शियल फ्रीडम आपल्या लाईफमध्ये अचीव करू शकतो. सो आपण हेच मनी हॅबिट्स पाहणार आहोत जे सक्सेसफुल पीपल आहेत. राईट? सो ते काय करतात? रिच सक्सेसफुल पीपल, दे ट्रॅक एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. म्हणजे दिवसभरातून तुमचा खर्च किती होतो. सपोज आता मला सॅलरी आली, मला जर 1 लाख रुपये सॅलरी आली. राईट? आता माझं EMI किती, जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? EMI पे करावं लागेल. जर लोन काही घेतलं असेल तर त्याचा EMI असेल. मोबाईल जर याच्यावर आपल्या क्रेडिट कार्डवर घेतला असेल त्याचा EMI असेल. राईट? ग्रोसरी असतील म्हणजे किराण्याचा खर्च असेल. राईट? एज्युकेशन असेल, मुलांचा खर्च असेल. राईट? त्याच्यानंतर दवाखान्याचा खर्च आहे, मेडिकलचा खर्च आहे. तर ते सगळे काय करतात की ते जे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पैसे दुसऱ्याला द्यावे लागणार त्याचं ते ट्रॅक ट्रॅक ठेवतात. जसं कोणाला बाहेर गेला असेल तर त्याला चाय प्यायची सवय असेल बाहेर किंवा काही खायची असेल, नाश्ता जे डेली बाहेर करत असतील. राईट? तर त्यांच्यासाठी हे एक्सपेन्सेस ट्रॅकर आहे की ते काय करतात? वेअर मनी कम्स फ्रॉम वेअर मनी गोज. म्हणजे पैसा कुठून येते आणि कुठं जातोय त्याचा ते ट्रॅक ठेवतात, जेणेकरून जेव्हा मंथ एंड येते तेव्हा आपण ते सगळं कॅल्क्युलेशन करतो की माझा या महिन्यात खर्च किती झालेला आहे. राईट? जसं तुम्हाला आता बेसिक जे नीड्स असतात, जसं भाजीपाला आणलं, दूध, ज्या जेवणाच्या गोष्टी असतात, ते तर बेसिक नीड आहे, ते तर आपल्याला लागणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेर जर जेवत असाल, बाहेर जर तुम्ही नाश्ता करत असाल किंवा मित्रांसोबत दररोज कुठेतरी कॉफी पित असाल या चाय पित असाल, तर दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रा एक्सपेन्सेस. जो जो एक्सपेन्सेस आहे तो वॉन्ट्समध्ये येतो. एक्सपेन्सेस दोन टाईपचे असतात, नीड आणि वॉन्ट्स. राईट? दोन टाईपचे एक्सपेन्सेस असतात, नीड आणि वॉन्ट्स. नीड्स म्हणजे काय? त्या गोष्टी आपल्याला लागणारच आहे. जसं घरात किराणा लागतो, दूध लागते. राईट? दॅट इज कॉल्ड ॲज अ नीड. पण वॉन्ट्स कोणते आहेत? जसं आपण बाहेर जाऊन चाय पितो आहे किंवा मित्रासोबत जाऊन आईस्क्रीम कुल्फी खातोय रोजच्या रोज किंवा बाहेर नाश्ता करतो आहे किंवा कुठं पार्टीला जातोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉन्ट्स. म्हणजे वॉन्ट्स अशी गोष्ट आहे की ती नाही केली तरी मी राहू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज वॉन्ट्स. पण नीड काय आहे की त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, कारण दूध तर रोज लागणारच आहे, किराणा रोज लागणारच आहे. ते त्याचं एक्झाम्पल झालं. तर हे आपल्याला ट्रॅक करायचं आहे आणि तुम्ही पण हे ट्रॅक करू शकतात, कारण की तुम्हाला जर पॅरेंट्स कडून जर काही खर्चाला पैसे भेटत असतील महिन्याचे किंवा काही, तर तुम्हीही ते ट्रॅक करू शकतात की माझा पैसा कुठं चाललाय. किंवा तुमचा पॅरेंट्स जेव्हा किराणा आणायला जातात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत जा. कुठं काही ते खरेदी करतात तेव्हा तुम्ही मैं त्यांच्यासोबत जा. हे एका पदांवर चार चार पाच पाच काढत बसून येस, तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकतात. जेणेकरून तुम्हालाही समजेल की जास्तीचा खर्च आपला कुठं होतोय. जसं किराण्यात पण भरपूर गोष्टी असतात, जसं आपण बिस्किट आणतो, चॉकलेट्स आणतो.
अननेसेसरी सामान घेऊन येतो जे की आपल्या उपयोगात नसतं, तर त्याचाही तुम्ही ट्रॅक करू शकतात आणि त्याच्यातूनही तुम्ही तुमचे पैसे वाचू शकतात. राईट. रिच पीपल काय करतात, ते ट्रॅक एक्सपेन्सेस. हे समजलं तुम्हाला? आपल्याला एक्सपेन्सेस ट्रॅक करायचे आहेत. राईट. नंतर दे सेव्ह फर्स्ट. सेव्ह फर्स्ट, स्पेंड लेटर. म्हणजे आता सेव्हिंगचा जो रूल आहे ना, तो चेंज झालेला आहे. पहिले काय होतं की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. हे तुम्ही लिहू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. हा जो रूल होता, हा जुना झालेला आहे, हा ओल्ड रूल होता. राईट. पण आता जो रूल आलेला आहे तो काय आहे, इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इन्कम जर आलं तर तुम्हाला पहिले सेव्ह करायचं आहे, पहिले सेव्हिंग मध्ये टाकायचे, नंतर जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च करायचा आहे. ओल्ड रूल न्यू रूल समजला सगळ्यांना? राईट. डाऊट आहे याच्यामध्ये काही? ओके. तर रिच पीपल काय करतात, दे सेव्ह फर्स्ट. येस मृणाली, काही बोलायचं आहे? सर एकदा पुन्हा एक्सप्लेन कराल? राईट. द पहिला जो ओल्ड रूल होता, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेव्हिंग. हा जो आहे हा ओल्ड रूल झाला. पहिले लोक काय करायचे की इन्कम आलं माझं, पहिले सगळं खर्च करून टाकायचे, उरलं तर उरलं, तर ते सेव्हिंग करायचे, नाही तर नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्यांच्याकडे सेव्हिंग राहायचीच नाही. पण आता रूल चेंज झालेला आहे. जसं आपल्याला इन्कम आलं म्हणजे पैसे आले, तर त्याच्यामध्ये काय करायचं, सेव्हिंग करायची आहे पहिले. सेव्हिंग केल्यानंतर जे काही उरलं ते आपल्याला एक्सपेन्सेस मध्ये टाकायचं आहे. राईट. जसं एक्झाम्पल देतो, 100 रुपये जर आले तर ओल्ड रूल नुसार काय करायचे, पहिले ते खर्च करून टाकायचे, 70, 80, 90 रुपये किंवा 100 रुपये ते खर्च करून टाकायचे. पण तिथं सेव्हिंग किती झाली, कधी 10 व्हायची, कधी 20 व्हायची, कधी 0 व्हायची. पण आता या नवीन रूल नुसार काय होतंय की 100 रुपये जर आले तर मला माहिती आहे मला त्याच्यातले 20-30 रुपये सेव्ह करायचेच आहे, म्हणजे करायचे. म्हणजे तुमची एक अमाऊंट फिक्स झाली सेव्हिंगची. आणि जो राहिलेला अमाऊंट आहे म्हणजे 60 असेल, 70 असेल, तो तुमचा ऍज अ एक्सपेन्सेस तुम्ही खर्च करू शकतात. त्याचं तुम्ही एक्सपेन्सेस मॅनेजमेंट इथं करू शकता. राईट. क्लिअर आहे? तर ही हॅबिट आपल्याला लावायची आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे, दे इन्व्हेस्ट रेग्युलरली. म्हणजे जे सेव्हिंग आपण करतोय त्याच्यातलं ते काय करतात, थोडंफार इन्व्हेस्टमेंट करतात. जसं गोल्ड असेल, SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, RD असेल. राईट. बँकेमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय, जिने आपण आपल्याला तिथं वेल्थ क्रिएशन होतंय. राईट. दे इन्व्हेस्ट रेग्युलरली. म्हणजे आपण जर 100 रुपयामधले 20 रुपये जर सेव्ह करत असलो, 20 रुपये जर सेव्हिंग झाले, तर त्याच्यातले 10-15 रुपये आपल्याला काय करायचे, इन्व्हेस्ट करायचे. इन्व्हेस्ट कुठं करायचे आहे, जिथे आपल्याला मनी जो आहे तो ग्रो होईल. जसं SIP आहे, म्युच्युअल फंड आहे. राईट. कुठं प्रॉपर्टीमध्ये असेल, आता छोट्या अमाऊंटमध्ये तर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. जसं गोल्ड आहे, गोल्ड SIP तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा तिथे वेल जो आहे तो वाढेल. म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करेल. इन्व्हेस्टमेंट इन द सेन्स काय की पैसा तुमच्यासाठी तिथे काम करतो, जेणेकरून जसं टाइम पिरियड जात राहील तसा तो पैसा तुमचा ग्रो होत राहील. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. नेक्स्ट आहे, फोर्थ पॉईंट आहे, दे अवॉइड शोईंग ऑफ. जसं मी ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे की तुमच्या मित्रांनी जर आयफोन घेतला तर तुम्ही काय म्हणतात की मला आयफोन घ्यायचा आहे आणि लोकांना दाखवायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज अ शो ऑफ, शोईंग ऑफ. मी आज चांगले कपडे घातले, मी कोट घातले, नंतर एक शूज घेतले. शूज 500 रुपयाचाही भेटतो, 15,000 रुपयाचाही भेटतो. राईट. पण तुम्ही काय करतात की मला नायकीचाच पाहिजे. राईट. मला पुमाचाच पाहिजे. तुम्ही ब्रँड दाखवतात. पण ती लक्झरी लाईफ आहे, पण ते केव्हा आपण जगू शकतो, जेव्हा तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम सोर्सेस असतील, जेव्हा तुम्ही फायनान्शियल स्ट्रॉंग असाल, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. राईट. आपल्याला शो ऑफ करायचं नाहीये, आपल्याला पहिले आपला वेल्थ बिल्ड करायचं आहे. राईट. आपण एखादा मित्र आला तर त्याच्याकडे आयफोन पाहतो आणि आपल्यालाही मनात एक म्हणजे एक एन्झायटी होते की नाही माझ्याकडे आयफोन असायला पाहिजे ना. आपण आपण काय करतो, घरी हट्ट करतो. पण त्याच्या पाठीमागे आपण ते पाहत नाही. जर आयफोन जर आपल्या वडिलांनी ठीक आहे चला 1 लाखाचं घेऊनही दिला, त्याचा काय उपयोग होणार आहे. 1-2 महिन्यानंतर त्याचा ऍज अ लायबिलिटीज मध्ये तो येईल, त्याची प्राइस कमी होऊन जाईल. पण तेच जर 1 लाखाचं तुम्ही जर गोल्ड घेतलं तर तेच 2-3 वर्षानंतर कितीपर्यंत जाईल. राईट. तर आपल्याला ऍसेट बिल्डिंगवर फोकस करायचं आहे. राईट. आपल्याला शोईंग ऑफ करायचं नाहीये. सो अवॉइड अननेसेसरी लक्झरी.
राईट. फोकस ऑन लॉंग टर्म गोल, म्हणजे जे लॉंग टर्म गोल आहेत. लॉंग टर्म गोल काय असतात, जसं आता तुम्ही ॲज अ स्टुडंट आहात, तुमचं लॉंग टर्म गोल हेच असेल की मला एक चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे, मी इंजिनिअरिंग करणार आहे, डॉक्टरमध्ये म्हणजे ॲज अ मेडिकलमध्ये जाणार आहेत, किंवा कम्प्युटर सायन्स वगैरे करणार आहेत, किंवा ज्या गोष्टी त्याच्यासाठी लागणार आहेत ते तुम्हाला त्या गोलवर आपल्याला फोकस करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते कोर्सेस करावे लागतील, कोणत्या स्किल डेव्हलप करावे लागतील, ते तुम्हाला आतापासून आपलं लॉंग टर्म गोल जे कार्ड जे आहे ते लिहायचं आहे. म्हणून पहिल्या सेशन मी ऑलरेडी बोललेलो आहे की तुमचे जे गोल आहेत ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या गोलवर फोकस राहा. राईट. कंट्रोल इमोशनल स्पेंडिंग. इमोशनल स्पेंडिंगवर खर्च कमी करायचा आहे. इमोशनल स्पेंडिंग म्हणजे काय, की एखाद्या वेळेस आपण काय करतो की आपले मुलं असतील, आता तुमचे पॅरेंट्स असतील, तुम्ही जर हट्ट धरला की नाही मला सायकलच पाहिजे, मला आता सायकलवर जमत नाही, मला टू व्हीलर पाहिजे, आता माझं कॉलेज लांब आहे, आपण काय करतो, हट्ट करतो त्यांच्याकडे, आणि ते इमोशनल मध्ये येऊन तुम्हाला कार बाईक वगैरे, कार सॉरी कार तर नाही घेऊन देणार, पण बाईक ते तुम्हाला घेऊन देतात. पण त्याच्या पाठीमागे त्यांना किती त्याच्यावर म्हणजे ते कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये असतात ते आपल्याला माहित नाही राहत. राईट. कोणत्या तरी काहीतरी ते कर्ज काढून तुम्हाला बाईक वगैरे घेऊन देतात. पण दॅट इज कॉल्ड एज इमोशनल स्पेंडिंग. त्यांनाही कुठेतरी इमोशन असते की त्यांनाही वाटते की आपल्या मुलांनी आता सायकलवर नाही बाईकवर जायला पाहिजे. प्रत्येकाला वाटते, प्रत्येक आई वडिलांना वाटते. पण त्यांच्या काही कंडिशन असतात, त्यांच्याही काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण ॲसेट बिल्डिंगवर फोकस करायला पाहिजे, सो इमोशनल स्पेंडिंग पासून आपण वाचायला पाहिजे, जेणेकरून की नवीन मोबाईल घ्यायचा आहे, हा जुना झाला. राईट. तर त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. हां, खरंच जर मोबाईलची गरज असेल, आता मोबाईल खूपच खराब झालेला आहे आणि त्याला पैसे लावून लावून आपण कंटाळलेलो आहे, तर एक नवीन मोबाईल आपण एक 10-15 हजाराचा आपण घेऊ शकतो, ज्याने आपलं काम भागेल. राईट. आपल्याला फक्त फोटो काढण्यासाठी चांगला मोबाईल घ्यायचा आहे आणि युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर आपल्याला स्टेटस टाकायचे आहेत, तर दॅट इज रॉंग. आपल्याला कोणाला शो ऑफ करायचं नाहीये, आणि कोणाचे स्टेटस पाहून आपल्याला गिल्टी फील पण नाही करायचं की यार ते फिरायला जातात आहे, त्याने आज किती चांगलं स्टेटस टाकलं, ते कुठेतरी फिरायला गेलं, ते सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या. राईट. दे कीप लर्निंग. एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी हा लक्षात ठेवा, दे कीप लर्निंग. म्हणजे ते काही ना काही शिकत असतात. म्हणजे न्यू स्किल असेल, बिझनेस नॉलेज असेल, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असेल, टेक्नॉलॉजी ट्रेंड असेल, आणि तुम्ही आता जे स्किल शिकतायत ते पण फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ॲज अ फायनान्शियल नॉलेज घेताय या सेशनला जॉईन होऊन, दॅट इज कॉल्ड ॲज अ कीप लर्निंग. तुम्ही एक चांगला डिसिजन इथे घेतलेला आहे, जे मी सांगेल तुम्हाला. आणि आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा की तुम्ही असं नका समजू की मी जॉबला लागलो, माझं एज्युकेशन झालं, म्हणजे मला शिकायची गरज नाही. दॅट इज रॉंग. राईट. तुमच्या माइंडमधून हे काढून टाका की मला नंतर शिकण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस काही ना काही शिकत राहावं लागणार आहे तुमच्या लाईफ टाईम पर्यंत, जेणेकरून तुमच्याकडे एक स्किल राहील आणि एक काहीतरी नॉलेज राहील. त्या नॉलेजच्या बेसवर तुम्ही तुमचं वेल्थ क्रिएशन जे आहे वाढू शकता. तुमचं फायनान्शियल वेल्थ जे आहे तुम्ही त्याच्यानुसार ते वाढू शकतात. राईट. कारण की एक अशी स्किल तुमच्याकडे असेल जेणेकरून तुम्ही ॲज अ पॅसिव्ह इन्कम सोर्स तुमच्या लाईफमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. राईट. समजलं सगळ्यांना? तर या ज्या 6 पॉईंट आहे ते लिहून काढायचे आहेत आपल्याला, आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. दे थिंक लॉंग टर्म. राईट. जे रिच पीपल असतात किंवा सक्सेसफुल पीपल असतात ते लॉंग टर्मचा विचार करतात, कोणीही 1-2 वर्षाचा करत नाही. जर ते तुम्ही ॲज अ स्टुडंट आहात तर तुम्हाला लॉंग टर्मचा विचार करायचा आहे की मला जॉब लागल्यानंतर मला ज्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. राईट. तिथं मी काय नवीन शिकू शकतो, किंवा माझं असं स्किल काय डेव्हलप करू शकतो जेणेकरून मी त्याच्यात माझं फायनान्शियल नॉलेज देऊन माझं फायनान्शियल वेल्थ क्रिएशन तिथे करू शकतो. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर करायचीच आहे. राईट. इन्व्हेस्टमेंटनुसार आपल्याला वेल्थ क्रिएशन करायचं आहे. तर आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायचा आहे. जे आपले लाईफ गोल आहे ते लॉंग टर्ममध्ये असतात, आणि त्या लॉंग टर्मनुसार आपल्याला ते वर्कआउट करायचं आहे. त्याच्यामध्ये फ्युचर सिक्युरिटी असेल, फ्युचर सिक्युरिटी इन द सेन्स की आपल्याला एक आपलं कॉर्पस जनरेट करायचं आहे रिटायरमेंटसाठी, वेल्थ क्रिएशन असेल, आपल्याला ॲसेटवरती फोकस करायचं आहे, आणि शेवटी आपल्याला आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते अचीव करायचं आहे. राईट. जेव्हा तुम्ही ॲज अ फोकस असाल तुमच्या गोलवरती, वेल्थ क्रिएशनवरती, ॲसेटवरती, तेव्हा नक्की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम नक्की भेटेल. सर हे 6 पॉईंट लिहून काढले सगळ्यांनी, स्क्रीनशॉटही घेऊ शकता.
यस, काही क्वेश्चन आहे कोणाला? येस, एनी क्वेश्चन? येस. सो थँक्यू. आणि हा शेवटचा कोट आहे आजच्या मॉड्यूल 1चा. मनी इज नॉट जस्ट अबाउट अर्निंग, इट इज अबाउट अंडरस्टँडिंग, मॅनेजिंग, ग्रोईंग अँड रिस्पेक्टिंग इट वाईजली. राईट? मनी फक्त अर्निंग नाहीये, तर हे अंडरस्टँडिंग आहे, हे एक मनी मॅनेजमेंट आहे. आणि आपलं आपलं गोल जे आहेत म्हणजे वेल्थ ग्रो आपण आपण याच्यामध्ये कसं करू शकतो ते आपण याच्यामध्ये शिकायला पाहिजे की मनी मॅनेजमेंट काय असते. राईट? फायनान्शियल एज्युकेशन ॲट यंग एज कॅन कम्प्लिटली चेंज युअर लाईफ. म्हणजे तुम्ही जे आता तुमच्या लाईफमध्ये जे फायनान्शियल एज्युकेशन घेतायत ना, ते कम्प्लिटली चेंज युअर फ्युचर. हे कम्प्लिटली तुमचं फ्युचर चेंज करू शकतात. तर तुम्ही लकी आहात की तुम्हाला, लकी नाही म्हणता येणार, ते माझं लकी की तुम्ही ते डिसिजन घेतलंय. कारण की मला ॲज अ अपॉर्च्युनिटी भेटली आहे. तुम्हाला माझं जे नॉलेज आहे माझ्याकडे ते पूर्णपणे मी द्यायचा प्रयत्न करेल. आणि नक्की तुम्ही ते नॉलेज घेऊन तुमचं फ्युचर तुम्ही चेंज करू शकता. राईट? तर मी तुम्हाला सगळ्यांना थँकफुल म्हणेल. ॲज अ थँक्यू निशांत, मृणाली, संदीप सर, तुम्ही हा सेशन जॉईन केला. आणि थँक्यू. अजून कोण कोण जॉईन आहे कोणी दिसत नाही, सगळेजण आहात. येस, नंदिनीजी, थँक्यू नंदिनी, तुम्ही हा सेशन जॉईन केला. आणि तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला हे नॉलेज भेटते. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही हे डिसिजन घेतले तुमच्या लाईफमध्ये की फायनान्शियल एज्युकेशन घेण्याचं. राईट? येस. असं कोणाला क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. सो येस, संदीपजी. येस. ओके, लेट मी 1 minute. लेट मी. येस, येस संदीपजी, अनम्यूट युअर सेल्फ. गुड मॉर्निंग आशीष सर. गुड मॉर्निंग चारू. गुड मॉर्निंग निशांत. गुड मॉर्निंग नंदिनी. सर, तुमचा व्हॉइस And थोडा लो येतोय. एक मिनिट. मोर पॉवर मोर सक्सेस टू ऑल. सर आवाज येत आहे आता? हा, येस, बेटर आहे. तर एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगितलं. आणि मी तर खूप नशीबवान समजेल की मी मृणाली आणि निशांतला या क्लासमध्ये घेऊन आलो आणि त्यांना हे सांगितलं, म्हणजे की आशिष सर आहे की त्यांनी म्हणजे ते शिकवतात आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे शिकवलं सर तुम्ही. आणि तुम्ही थोडं एक्सप्लेन जर तुमचं इंट्रोडक्शन जर द्याल, म्हणजे मृणालीला दिलं होतं का तुम्ही इंट्रोडक्शन? नाही सर, ऍक्च्युली फर्स्ट टाइम आहे ना, नक्की तर देईल. ते द्याल तर तिला पण वाटेल की थँक्यू. येस, येस, येस. थँक्यू संदीपजी. येस, मृणाली, तुम्ही फर्स्ट टाइम जॉईन झालेला आहे तर माझं इंट्रोडक्शन मी देतो. मी पुण्यामध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. मला एक 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये. आणि माझे मेंटर जे आहे वल्लभ सर, त्यांच्या अंडर मी हे फायनान्शियल नॉलेज घेतलेलं आहे. त्यांचा कोर्स जॉईन करून मला 6-7 महिने झाले होते. आणि त्या जर्नीमध्ये मी पण डेफमध्ये अडकलेलो. मलाही फायनान्शियल नॉलेज नव्हतं, पण फायनान्शियल नॉलेज का इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये ते मला कळलं. आणि त्याच्यानंतर मी माझी फायनान्शियल जर्नी स्टार्ट केली. आणि त्याच्यानंतर मी असं डिसिजन घेतलं की नाही, फायनान्शियल नॉलेज हे सगळ्यांसाठी फार उपयोगात आहे. त्याच्यामुळे मी हे डिसिजन घेतलं की मी माझं एक कोर्स क्रिएट करेल, जेणेकरून जे यूथ आहे, म्हणजे ज्यांची 10वी-12वी झाले, ज्यांना पैशाची समज आहे, त्यांना माझ्याकडे जे काही फायनान्शियल नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करेल. मी ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून पण काम करत आहे. ॲज अ NISMची मी एक्झाम दिलेली आहे. त्याच्यानंतर मी ॲज अ LIC एजंट म्हणून पण काम करत आहे. त्याच्यानंतर मी माझी स्वतःची बुक लिहिलेली आहे, द कॉस्ट ऑफ क्विक मनी, जे की येणाऱ्या 1-2 महिन्यात ती ॲमेझॉनवर रिलीज होईल. मी ॲज अ ऑथर म्हणून पण काम करतोय. जसं तुम्ही संदीप सरांना पाहिलं, तर संदीप सरांनी त्यांची ऑलरेडी जी बुक आहे ती लिहिलेली आहे ॲज अ डिसिप्लिनवरती, जे की ॲमेझॉनवरती ऑलरेडी त्यांनी लॉन्च केलेली आहे. तर हे अशी एक कम्युनिटी आहे, खूप छान कम्युनिटी आहे. मला आय एम म्हणजे मी लकी आहे की मला फायनान्शियल नॉलेज म्हणजे तुम्हाला शेअर करता येतं. आणि थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग दिस सेशन, मृणालजी, निशांत, नंदिनी. कारण की तुम्हाला हे जे नॉलेज भेटतंय ना, ते कोणी तुम्हाला देणार नाही. आणि नक्की तुमचं फायनान्शियल फ्युचर जे आहे ते ब्राईट राहील. येस, येस निशांत. तर जसं तुम्ही सांगताय तसं एकदम एक्झॅक्ट सेम कट टू कट
एकदम क्वालिटी एज्युकेशन म्हणजे क्वालिटी नॉलेज तुम्ही देऊन राहिले. तुमची जे एक्सप्लेनेशन आहे ते खूप छान होती. म्हणजे जे समजमध्ये आलं ना ते एकदम क्लिअर आणि कॅच एकदम माइंड मध्ये फिट होऊन गेलं असं तुम्ही समजवलं. आणि काय म्हणत होतो, आणि जे तुम्ही शिकवलं ना, हा मी ना जे तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये जे सिलेबस सांगितलं होतं ना, जे मॉड्यूल्स सांगितले होते ते मी क्रॉस चेक केले. तर त्या मॉड्यूल्स मध्ये एक्झॅक्ट जे जे मला शिकायचं होतं ना तेच तेच वस्तू आहे. जे जे मला शिकायचं होतं तेच एक्झॅक्ट सेम 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 तेच पॉइंट आहे दर मॉड्यूल मध्ये तसंच आहे. तर थँक्यू हे नॉलेज आम्हाला द्यासाठी. कारण की बहुतेक चिल्ड्रन्सला हे नॉलेज नाही मिळू शकत कारण की त्याचे पेरेंट्स अलाव नाही करत हे शिकायला. पण आमचे पेरेंट्स आम्हाला अलाव करते तर आम्ही हे नॉलेज घ्यायसाठी तुमच्याजवळ आलो आहोत. तर थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू निशांत. आणि नक्की यू हॅव अ ब्राईट फ्युचर. कारण की ज्या प्रकारे निशांत ॲक्शन घेतोय, ज्या प्रकारे तो डेडिकेशन देतोय, ज्या प्रकारे तो शिकतोय, नक्की फायनान्शियल तो नक्की ग्रो करेल. येस मृणाली. थँक्यू सो मच सर फॉर इंट्रोडक्शन. आणि मी प्लॅनिंग केली होती की युट्यूब चॅनल बनवायचं बरं म्हणून, परंतु माझी क्लास 12ची एक्झामिनेशन सुरू होती म्हणून थोडं ब्रेक झालं. बट आज मला पुन्हा पॉझिटिव्ह डोपामाइन मिळालं की नाही, हे पुन्हा स्टार्ट करायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. थँक्यू मृणाली. आणि नक्की तुमच्या पॅशनवरती काम करा. एज्युकेशन ऑल्सो इज इम्पॉर्टंट. मी असं नाही म्हणत की ते एज्युकेशन इम्पॉर्टंट नाही आहे, पण एज्युकेशन घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत अदर दॅन स्किल कसं आपल्याला डेव्हलप करता येईल त्याच्यावरही आपल्याला फोकस ठेवायचा आहे. आणि नक्की मी तुम्हाला ऑलरेडी संदीप सर मे बी तुम्हाला ग्रुपवर जॉईन करतील आणि मी लिंक तिथे शेअर केलेली आहे कोर्सेसची. पहिला कोर्स जो आहे तो पहा, तुम्ही त्याच्यात जे काही दिलेलं आहे ते फॉलो करा. आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसून येतील. कारण की आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. टाइम सगळ्याकडे असतो. टाइम आपल्याला मॅनेजमेंट करायचा आहे. जे बुक मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते बुक आपल्याला बाय करायचं आहे. हार्डली 100-150 रुपयामध्ये एक बुक येईल. ती अराउंड 500-600 रुपयामध्ये तुमच्या 4-5 बुक येऊन जातील. ते बुक रिडिंगची हॅबिट आपल्याला लावायची आणि एक रिच माइंडसेट आपल्याला ठेवायचा आहे. येस नंदिनीजी, आपल्याला काही बोलायचं आहे? येस नंदिनी. तर असं काही नाही बोलायला, पण मला खूप भारी वाटलं खरं तर. तुम्ही खूप चांगलं एक्सप्लेन करताय. येस, थँक्यू. आणि नक्की ज्या डेलीच्या टास्क आहेत ते नक्की करा. त्याच्यात एकही दिवस तुम्ही गॅप नका ठेवू. कारण की एज्युकेशन घेताना शालेय एज्युकेशन जे कॉलेजचं एज्युकेशन घेताना आपल्याला या गोष्टी पण शिकायच्या जेणेकरून आपलं फायनान्शियल फ्युचर जे आहे स्ट्रॉंग राहील. येस संदीपजी. जसं सर वल्लभ सरांनी सांगितलं होतं की निशांत जो आहे तो म्हणजे 2030 पर्यंत तो एक ऑथर आणि हे बनू शकेल. तसंच मला निशांत आणि मृणालीना एकत्र येऊन हे क्लासेस समोर घेईल आणि ते आर्थिक एज्युकेशन लोकांना देईल, असं मला वाटतं. सर डेफिनेटली. येस सर, डेफिनेटली. दे बोथ हॅव अ ब्राईट फ्युचर. नंदिनी ऑल्सो हॅव ब्राईट फ्युचर. पण तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्ही जर तुम्ही जर ऍक्शन नाही घेतली तर, कारण की याच्यामध्ये काय असते की डेली जर त्याच्यामध्ये असलो ना, आपला जर गॅप पडला तर आपल्याला तो जो कन्सिस्टन्सी आहे ती कन्सिस्टन्सी राहणार नाही. आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आपल्याला ती हॅबिट लावायची आहे. भलेही आपल्याला रात्री 1-2 वाजले झोपायला, पण आपल्याला आपले टू डू लिस्ट लिहून काढायची. आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. आपल्याला एक पेज तरी बुकचं रीड करायचं आहे. राईट. आपल्याला व्हिज्युलायझेशन करायचं आहे. मी तुम्हाला ग्रॅटिट्यूडचा त्याच्यावर एक व्हिडिओ पण पाठवेल, जे मी स्वतः रेकॉर्ड केलेलं आहे. ग्रॅटिट्यूड आणि मेडिटेशन आपल्याला करायचं आहे दिवसातून एकदा. जे मी बिलीफ स्टेटमेंट जे सांगितलेले आहेत, येस निशांत, मी बिलीफ स्टेटमेंट सांगितले ते रीड करायचे आहे. दिवसातून एकदा तरी ते बिलीफ स्टेटमेंट येता जाता तुम्हाला रीड करायचे, जेणेकरून तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी राहील. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जर ते बिलीफ स्टेटमेंट गेले तर तुम्हाला निगेटिव्हिटी कधीच येणार नाही तुमच्या लाईफमध्ये. राईट.